याच्यामागची संकल्पना खूप चांगली आहे। आपली संस्कृती टिकवायची असेल आणि सगळ्याच लोकांचं शहरीकरण करून चालणार नाही। जी आपली ओरिजिनल संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती या टिकल्या पाहिजेत। या टिकण्याच्या दृष्टिकोनातून ही एक चांगली एफर्ट्स आहेत स्वातंत्र्य सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे। आणि त्यांच्या माध्यमातून नंदुरबार येथील जे आदिवासी आहेत त्यांना मुंबईमध्ये आज मला समजलं की ते पहिल्यांदाच त्यांनी ट्रेन पाहिली किंवा त्यामध्ये बसले आणि त्यांच्यावर काम करणारा व्यक्ती पण इथं आहे। खरोखर चांगला स्तुत्य उपक्रम आहे आणि याच्यातनं इतर संस्थांनी पण स्फूर्ती घेऊन या लोकांची संस्कृती शहरातील लोकांना जाणून घेण्यासाठी किंवा त्यांचं इंटरॅक्शन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जावा असं मला वाटतं। हे पदार्थ खूप सुंदर आहेत, चवीला पण चांगले आहेत। चव आपल्या नेहमीच्या चवीपेक्षा थोडीशी वेगळ्या असल्यामुळे थोडंसं सुरुवातीला वाटतं, पण नंतर रिअलाइज होतं की ह्या पदार्थामध्ये चव पण चांगली आणि सगळ्यात जास्त पोषक जे तत्व आहेत ते आपल्यासारखं ऑर्गॅनिक शेती म्हणा किंवा असं काही नाही, सगळं नैसर्गिक शेती आहे आणि निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे त्यातूनच त्यांनी बनवलेले खाद्यपदार्थ। त्यामुळे निश्चितच निसर्गाचं कुठलीच गोष्ट वाईट नसते आणि प्रकृतीच्या दृष्टीने मुंबईकरांच्या प्रकृतीच्या दृष्टीने खूपच चांगलं आहे। मी तर म्हणतो पुढे जाऊन जर का हे वाढत गेलं आणि एक कमर्शियल अँगल पण याच्यामध्ये डेव्हलप करून मुंबईकरांना जर का यांचे खाद्यपदार्थ इथं बसल्या मिळू शकले, या निमित्ताने कोणी पुढाकार घेऊन केला तर तो पण एक चांगला अँगल होऊ शकतो।